बदलापूरमधल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर महाराष्ट्र हळहळला. रस्त्यावर आंदोलन झालं. राजकीय पक्षांनी बंदचा इशारा दिला, पण पीडित चिमुरडीनं आणि तिच्या कुटुंबानं सोसलेल्या यातना किती भयंकर होत्या हे एबीपी माझानं जाणून घेतलंय. एबीपी माझानं पीडित कुटुंबियांशी संवाद साधलाय. पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनानं हे प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केला हे पीडित कुटुंबानं एबीपी माझाला सांगितलं. या कुटुंबाशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरनं. सदरची मुलाखती लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. प्रेक्षकांनी विवेकबुद्धीचा वापर करावा असा आमचा सल्ला आहे. या मुलाखतीतल्या पीडितेच्या कुटुंबियांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अशाच परिस्थितीला सामोरे गेलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले अनुभव शेअर करायला संमती दिली आहे. प्रेक्षकांनी या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक आणि आदराने पाहावं अशी आम्ही विनंती करतो. पीडित कुटुंबियांची गोपनीयता आणि प्रतिष्ठा अबाधित राहायला हवी यावर आमचा कटाक्ष आहे. कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा, दिलेल्या माहितीचा गैरवापर करण्याचा किंवा छळ करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या मुलाखती दरम्यान व्यक्त केलेली मतं ही संबंधित सहभागी व्यक्तींची आहेत. एबीपी माझा त्या मतांची पुष्टी करत नाही. नमस्कार, मी गणेश ठाकूर. बदलापूर इथं झालेल्या घटनेनं आपल्या समाजावरतीच नव्हे तर मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेवरती एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. या घटनेनं फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरलेला आहे. आणि एक प्रश्न सर्व पालकांसमोर आहे की त्यांच्या लहान मुलीच्या शाळेत जात आहेत, जर त्या शाळेत सुरक्षित नसतील तर पालकांनी काय करावं, त्यांना शाळेत पाठवावं का नाही, त्यांना शिक्षण द्यावं का नाही, हे सगळे प्रश्न आता सर्व राज्याच्या, देशांच्या सर्व पालकांसमोर भेडसावत आहेत. आणि यासाठीच आम्ही हा परिवार कशातनं बाहेर आला, त्यांनी ही घटना झाल्यानंतर काय काय त्यांना सहन करावं लागलं, आता त्यांना काय सहन करावं लागतंय आणि त्यांची या समाजाकडनं, या राज्यकर्त्यांकडनं, राजकारण्यांकडनं काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून या चिमुकलींचे पालक माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलतो. नमस्कार, मी गणेश ठाकूर बोलतोय. माझे तुम्हाला काही प्रश्न असणार आहेत. मी तुम्हाला कुठेही तुमच्या आयडेंटिटी संदर्भात कोणते प्रश्न विचारणार नाही आहे. तुमची ओळख ही पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. फक्त काय घडलं होतं आणि तुम्हाला आता पुढे कसं या गोष्टींना सामोरं जावं लागतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पहिला माझा प्रश्न तुम्हाला असणार आहे की ज्या अनेक बाबींसमोर येत आहेत की तुम्हाला जवळपास 4-5 दिवस या घटनेनंतर अनेक लोकांकडे, अनेक संस्थानांकडे, पोलिसांकडे जावं लागलं, पण नंतर तुम्हाला न्याय मिळाला किंवा नंतर तुमची बाजू ऐकून घेतली. म्हणून काय घडलं होतं त्यावेळेला आणि कोणापर्यंत तुम्ही पोचलात, कशा प्रकारे अखेर तुमची बाजू ऐकून घेतली होती हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मी घटनाक्रम सांगू शकता का महाराष्ट्राला, जनतेला, की किती तारखेला झालं, किती तारखेला तुम्ही शाळेकडे गेलात, मनसेकडे कधी आलात, मग पोलिसांकडे कधी गेलात, पोलीस स्टेशनला काय केलं? जर एक घटना सांगितली तर लोकांनाही कळेल की तुम्हाला काय काय सहन करावं लागलं होतं. 16 तारखेला आल्यानंतर आम्ही इथे बसलो घरी. माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझ्याबरोबर मैत्रिणी, तिच्या वडिलांनी असं सांगितलं की शाळेमध्ये तुझ्या मुलीवर असा प्रकार घडलाय म्हणून. तर ते मुलीला तिला तापाने खूप त्याच्या एक आठवडा आधी पण तिला ताप येऊन गेला होता. त्याच्याकडे ताप ही कसा अचानक येत नाही. बरोबर. एक आठवडा पण तिला ताप येऊन गेला, काय तर झालं नाही बोलत. मी मला पण फोन करू 13% माझी मुलगी गेली, त्यांची मुलगी वाटतं गेली नव्हती 10 तारखेला. आणि मला शाळेतून फोन आला 13 तारखेला की तुमची मुलगी रडते, खूप रडते, ती थांबत नाही, तिला घ्यायला या. मी माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना फोन केला की कुठे गावात तिला घ्यायला, का रडते माहित नाही, तिथे होते, खूप रडते, कान दुखते असं सांगते तुला सांगते. मग परत मी वडिलांना फोन वगैरे ठेवला. परत त्या मॅडमचा फोन आला मला की मॅडम तुमचे वडील अजून आले नाही, ती खूप रडते, ती थांबायचं नाव नाही घेत आहे. मी परत माझ्या वडिलांना फोन लावला, पप्पा तुम्ही कुठे पोहोचलाय? ते बोलले मी गेटजवळ आलोय आता शाळेतला, मी जाते येऊन तिला घ्यायला. मग तिला टीचर वाटतं शाळेतला घेऊन बाहेर आली. ती एकटीला येते पण ती कशी ना आली की टीचरला पकडून बाहेर आली. आजोबांचा पण हात धरत आली बाहेर. तर ती कशी वाकडी तिकडे चालू होती. माझे वडील बोलले ती वाकडी तिकडे चालायला लागली होती. जाताना व्यवस्थित गेली, येताना व्यवस्थित येत नव्हती ती बाहेर. चालताना ती जाते इथे चालत येते त्यांच्याबरोबर. हा, मग त्यानंतर मग तिला रात्री पण परत ताप आला. रात्री म्हणजे त्या 13 तारखेच्या दिवशी पण तिला ताप आला, ती घाबरत होती नक्की. आणि तिला
14 तारखेला माझ्या वडील नॉर्मल डॉक्टर म्हणजे कामवाल्या तिला नॉर्मल डॉक्टरकडे घेऊन गेले. नॉर्मल डॉक्टरकडे घेऊन आला तिला आणले घरी. तर ते वाटतं जे मैत्रीण आहे ना ती वडिलांनी त्यांना वाटतं रस्त्यावर सांगितलं की असं झाल्या प्रकार ते त्यांनी त्यांच्या कानावर घातलं. मग हे बोलली की काय मला बोलले तिला ताप आहे खूप 2 दिवस तिला ताप येते सारखा. मग तिला घरीच आहे म्हणून तिचा सर्दी खोकला आहे म्हणून. मग त्यांना थोडंसं डाऊट लागला की ती नंतर पण अशी रडत होती आणि प्रोटेक्ट पण हातवारी करायची. मला घातलं पुलाव मला हे नको पुढं अशी काही बोलवते जातीच्या वारीमध्ये ती एकही बडबड करते म्हणून थोडंसं डाऊट आलं. मग त्यांनी 15 तारखेला दुपारी तिला दवाखान्यात घेऊन गेले. साधा नॉर्मल दवाखान्यामध्ये. ओके. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये तत्कालीन प्रायव्हेट दवाखान्यामध्ये लेडी डॉक्टरने त्यांनी तिला चेकअप केला प्रायव्हेट पार्ट जवळ. त्यांनी सांगितलं की 1 इंच हो ते घडलंय असं काहीतरी घडलंय. 1 सेंटीमीटर तिला इजा झाली म्हणून. म्हणजे आता नॉर्मली नाही इजा झाली कोणीतरी काहीतरी केलंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणजे वडिलांना. ते सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जावा चौकशी करा व्यवस्थित करून घ्या जरा. मग तिला घरी आणलं. तिला साधीच येतच होता. तिला पण थोडंसं विचारलं आम्ही घरामध्ये की तुला काय दिसतंय का गं कोणा हात लावला का गं. तर ती बोलली आम्हाला माझ्यासमोर बोलली की दादा आहे म्हणून मला हात लावतो म्हणजे पॉपू वर करतो म्हणून असं ती बोलत होती. मला गुजू करतो आणि मला मारली पण असं ती बोलली. आणि ती काय बोलली तिचे दुसरे पालक आहेत ना ते गेले होते शाळेमध्ये कंप्लेंट करा. त्यांना घेतलं नाही त्यांना पण नोंदव नाही केलं. ती बोलली एवढी मोठी काय आपल्याला घेणार नाही लोक कंप्लेंट पण घेणार नाही. तर ते संगीताताई आहे त्यांच्याकडे म्हणजे आमच्या ओळखीचे त्यांच्याकडे गेलो. मग तुम्ही शाळेत आधी गेला नाही तुम्ही सरळ संगीताजींकडे आलात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे का? त्यांच्याकडे ओळखीचे होते माझ्या वडिलांचे त्यामुळे म्हणजे त्यांना ओळखत होते त्यांना. आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना लिखित कंप्लेंट दिले आणि आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो. हे झालं 16 तारखेलाच बरोबर? हा 16 तारखेला सगळं झालंय. म्हणजे 16 तारखेला तुम्ही मनसेकडे पोहोचलात आणि त्यानंतर मनसेच्या संगीता आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात बरोबर? पोलीस स्टेशनला गेलो. ठीक आहे. किती वाजता पोहोचतात पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला 12:30-1 दरम्यान असं 12 दरम्यान पोहोचलो पोलीस स्टेशनला. आणि लहान मुलगी पण तुमच्या सोबत होती? सोबतच होती. पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं? 12:30ला पोलीस स्टेशनला पोहोचतात मग तुम्ही तुमची तक्रार ऐकून घेतली का? तिथे बसलो की आम्हाला कंप्लेंट करायची शाळेविरोधात आदर्श शाळेविरोधात कंप्लेंट करायची त्या माझ्या मुलावर असा प्रकार झाला म्हणून मॅडम शिंदेना सांगितलं होतं. शिकवले मॅडमला सांगितलं. ते माझी मुलगी मुलीला विचारलं काय काय तिचं नाव आहे ते नाव सांगितलं की रात्री कुठे सगळं बोलली त्यांना. तर थोडा वेळ ती गप्प बसली काय बोलत नव्हती. मग मॅडम सांगितलं की ते साधी नॉर्मल कपड्यांवर आम्ही आला शिपाईला तिथे ओटीची काम त्याच्यासोबत होती. मॅडमने साधे नॉर्मल कपडे घालवले. तिच्याबरोबर विचारतो तिने माझ्या मुलीने सगळं सांगितलं तिथं पुढे काय काय झालं तिच्यासोबत. हा तिच्यासोबत काय काय झालं. बाथरूमला ती एकटी जाते का हो बोलली. तिच्या मैत्रिणी बरोबर जाते कधी कधी एकटीच जाते बाथरूमला. तिथे दादा असतो तिला कुठे करतो तिथे स्वॉपवर करतो असं ती बोलली. तिथे सगळं बोलली थोडं नावासकट सगळं म्हणजे नाव सगळं तिने सांगितलं पोलिसांना. त्याचं नाव नाही सांगितलं. काठीवाला दादा सांगितलं फक्त काठीवाला दादा. काठीवाला दादा असतो तिथे बाथरूम जवळ आणि तिला मारली पण तिला खानाखाली मारली म्हणून सांगितलं तिने. अच्छा मारायचा पण तो मुलींना तिला मारला असं सांगितलं तिने तिथे. पण त्या लोकांनी काही कंप्लेंट लिहून नाही घेतली काय असं म्हणजे त्याच्यावर पण नाही लिहून घेतला. नंतर तिथे मॅडम आले विचारायला लागली कंप्लेंट लिहून घ्यायची. तिथे काय चालू होतं त्या लोकांचं कंप्लेंट वरून. आम्ही त्यांना दाखवलं की प्रायव्हेट मधला पण केल्या त्या आम्ही बघा तिथे लिहून दिल्या तिथे डॉक्टर. म्हणजे प्रायव्हेटचा मेडिकल रिपोर्ट तुम्ही त्यांना दाखवलं असं म्हणताय? ते पण दाखवले. त्याच्यामध्ये ते मॅडम बोलतात की तिला ह्याच्यानी सायकलमुळे इजा झाली असेल असं तसं. म्हणजे हे सायकलमुळे इजा झाली हे कोण म्हणालं तुम्हाला? ते मॅडम बोलतात मॅडम मला बाजूला घेत आहेत आणि मला बोलतायत माझे मिस्टर आणि मी मला बाजूला घेतला कुठे तिला सायकलमुळे झाली होती इजा. ती बोलले मॅडम असं कसं सायकल तिला एवढी. म्हणजे शितोळे मॅडम तुम्हाला म्हणाल्या की सायकलमुळे इजा झाली असावी असं म्हणाल्या? म्हणजे ते हे मान्य करायला तयार नव्हते की मेडिकल रिपोर्ट आहे प्रायव्हेट मेडिकल रिपोर्ट आहे मुलगी बोलते तिकडे माझ्यासोबत असं असं झालं तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की सायकलमुळे झालं असावं. म्हणजे ते मुलीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नव्हते मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवत नव्हते. हे बरोबर आहे? अच्छा मग काय झालं पुढे?
मी बोलली नाही मॅडम, आम्ही तुला सायकल नाही घेतलेली अजूनपर्यंत. तिला ती लहान आहे, सायकल चालवायला येत नाही तिला, तिला आवडतच नाही सायकल चालवायला, ती खेळणी बरोबरच खेळते घरामध्ये, ती सायकल नाही झाली. मग असं हे किती वेळ चाललं हे? असं 9 वाजेपर्यंत चालले रात्री, म्हणजे गुन्हा 9 वाजेपर्यंत घेतला गेला नाही? नाही, ते फक्त त्यांचे टायपिंग चालू होतं, सारखं पेपर हा देऊ नको, याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स झाले, हे काहीतरी डिफरन्स दिले, असं चालू होतं त्यांचं. आणि मुलीला मेडिकलसाठी कधी नेलं? मला मेडिकलसाठी रात्री नेलं 12:30-1च्या दरम्यानमध्ये. म्हणजे 12:30 वाजता सकाळी तुम्ही दुपारी पोहोचलात आणि हा, आणि 12 तासानंतर मेडिकलसाठी नेलं? हा, 12 तासानंतर मेडिकलमध्ये, 12च्या नंतर आम्हाला ते. आणि मेडिकलसाठी कोण कोण होतं सोबत तुमच्या त्यावेळेला? कोण? मेडिकलसाठी मॅडम होते, मी होती, म्हणजे महिला अंमलदार आणि अधिकारी होत्या, बरोबर? ते ड्रायव्हर होते, एक ड्रायव्हर होते आणि एक शिपाई होती आमच्या सोबत. हा, आणि मग 12:30-1 वाजता मेडिकलसाठी तुम्हाला नेलं. मेडिकल किती वाजेपर्यंत प्रोसेस संपली? ग्रामीणमध्ये बदलापूरच्या. बरोबर. ते पण चौकशी चालू होती, त्याचे लिहिणं चालू होतं पेपरवर. तर ते आमच्याकडे अशी सुविधा नाही येते पेपरसाठी, मग ते ऍडमिटसाठी तुम्हाला उल्हासनगरला जायला लागेल. तर त्याचं सगळं लिहून दिलं होतं, सगळं काय झालं होतं, किती वर्ष केलं, कुठल्या तिथं केलं, आणि सगळं विचारलं होते, कुठल्या डॉक्टरला गेले. मग तिथून तुम्ही उल्हासनगरला गेलात? नाही, पण पोलीस स्टेशनला आलो आम्ही. पोलीस स्टेशन. अच्छा. मग पोलीस स्टेशनवर गुन्हा घेतला? नंतर गुन्हा घेतला का त्यांनी, नाही घेतला? नाही, गुन्हा आमचा तेव्हा कधी घेतला, 9 नंतर लिहून घेतला होता. 9 नंतर म्हणजे आमचे सगळं रात्रीचे 9 वाजता, 16 तारखेच्या रात्रीचे 9 नंतर त्यांनी गुन्हा दाखल करायला घेतला. त्या मॅडम आल्या तर नागपूरच्या. आणि रात्री 9 वाजता मुलगी पोलीस स्टेशनला होती का? महाविकासच्या मॅडम आल्या होत्या तिथल्या मोठ्या, त्यांनी सांगितलं. 9 वाजता रात्री मुलगी बच्चू तिथे होती का त्यावेळेला? नव्हती तिला पोलीस स्टेशनला. ठीक आहे. पोलीस स्टेशनला चेकअपसाठी फक्त रात्री 12 वाजता उतरून. मग गुन्हा तुमचा रात्री घेतला गेला, मेडिकल झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय घडलं? मग शाळेकडनं ग्रामीणमध्ये गेलं आणि ग्रामीणमध्ये नाही होते, त्यांच्याकडे सुविधा नाहीये. आम्ही पोलीस स्टेशनला आलो 1:30 वाजता, 1:30-1:45ला. तिथे मॅडम परत बोलल्या की नाही, चला उल्हासनगरला जायचे, तिथे ऍडमिट करायचं. तिथे मॅडम, मी माझे वडील आणि एक ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल होती लेडी, त्या होत्या. मग मुलीला घेऊन तुम्ही उल्हासनगरला गेलात? हॅलो. हा, मुलीला घेऊन मग उल्हासनगरला जावं लागलं का? उल्हासनगरला गेलो होतो. तिथे आम्हाला किती वाजता गेलात तुम्ही उल्हासनगरला? 2:30च्या दरम्यान उतरलो. आणि लहान मुलगी तुमच्या सोबत तिथं उल्हासनगरला पोहोचली 2:30ला? 2:30ला तिथे उल्हासनगरला होते माझे वडील, मी आणि ते कॉन्स्टेबल होते. मग 2:30ला मेडिकल झालं का तिकडे? नाही, मेडिकल नाही झालं, फक्त तिथं माहिती घेतली, पेपर वर्क केले होते ते पण. अच्छा. मग त्यानंतर माझ्याकडनं विचारून घेतलं तिच्यासोबत काय झालं सगळं, स्टेटमेंट घेतली. ते दवाखान्यामध्ये मॅडम होत्या बसलेलं, ते साईडला असतात डॉक्टर, त्यांनी सगळं घेतलं मला बाजूला रिसिप्ट होतं. ठीक आहे, तुम्ही सगळं त्यांना सांगितलं असेल तिकडे, बरोबर? मुलीला सांगितलं, सगळं मी सांगितलं. तिने तिला विचारायचा प्रयत्न केला तर ती नाही बोलत होती, काय नाही बोलत होती. रात्री 2:30 वाजता? हो. अच्छा. मग तुम्ही परत किती वाजता आलात, कुठे गेलात त्याच्यानंतर? 4 वाजे पण तिथेच होतो आम्ही, 4 वाजेपर्यंत सकाळचे. अच्छा. पण शाळेच्या रोलवरती संशय आहे ना, तुम्ही गेलात तर शाळेनेही उडवाउडवीची उत्तरच दिली होती. त्यांचं काय म्हणणं, कशा प्रकारे त्यांनी हे प्रकरण हाताळलं होतं? काय बोलली, आम्ही गेलो होतो शाळेमध्ये, तेव्हा आम्हाला प्रिन्सिपल बोलले होते की बाबा म्हणजे आमच्या शाळेत असं घडू शकत नाही पहिलं गोष्ट. आम्ही कोण जेंट्स ठेवलंच नाहीये, सगळे लेडीज आहे. तुला असं कसं असेल ते मॅडम? तिथं आपलं शाळेमध्ये सगळे लेडीज जेंट्स आपल्याला दिसत होते. कुठल्या हिशोबात की बाबा सगळे लेडीज ठेवले तिथे, जेंट्स ठेवले नाही.
तर त्यांनी 10-15 मिनिटानंतर त्यांनी विषय बदलला. नाही 10-15 दिवसापासून कॅमेरा आपल्या सीसीटीव्ही बंद आहे, फक्त कॅमेरा चालू आहे पण रेकॉर्डिंग होत नाहीये. तर मॅडम तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज जो कोण आरोपी आहे तो सुटलाच असेल ना पहिल्या गोष्ट. बरोबर. म्हणजे ह्याला जबाबदार शाळाही आहे, पोलिसही आहेत ज्यांनी तुम्हाला मदतच केली नाही. कोण कोण जबाबदार तुम्हाला वाटतं की ह्या घटनेला, या आरोपीची मृत्यू तशी होत आहे, त्याला शिक्षा मिळेलच, पण ही जी सुरक्षा मुलींची असते ती ही शाळेची जबाबदारी असते. याला जबाबदार कोण तुम्हाला वाटतं? तेवढी ट्रस्टी लोकांची पण जबाबदारी. मुलीची आता काय परिस्थिती आहे सर तुमच्या? म्हणजे मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण मी हे ह्यासाठी विचारतो कारण लोकांना, जेही लोक हे ऐकतील त्यांनाही कळावं की तुम्ही कशातनं आता जाताय आणि भविष्यासमोरच्या आव्हानं कोणती आहेत. आता तुम्हाला कोणता त्रास होतोय सर, स्पष्ट सांगा आणि अपील काय कराल तुम्ही? ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू, आमच्यावरती मेंटल प्रेशर एवढं जास्त आहे ना, पण ते आम्ही आमच्या पोलिसांमध्ये दाखवू शकत नाही. तिला जेवढा नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू ना तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातून बाहेर काढण्याचा. पण तिला झोप येते का नाही, ती भीती तिच्या मनातली अजून गेलीये का नाही? म्हणजे तिला झोपते ती, पण कधी अचानक डचकून उठते आणि रडायला चालू करते ती. 2-3 दिवस तेच त्रास दिला. आणि शाळेत जायला बिलकुल तयार नसेल. बोलते की मला या शाळेत जायचं ना, मला दुसऱ्या शाळेत जायचं असं बोलते. माझा शेवटचा हा प्रश्न तुम्हाला सर, की तुम्ही एक वडील आहात, निश्चित मीही एक, मलाही एक मुलगा आहे, मुलगी आहे. म्हणजे आमच्या मनातही ते प्रश्न होते की आता मुलींना शाळेत पाठवायचं का नाही, आणि काय आपण मुलगी घरी आली तर आपण चेकअप करत बसायचं का, कारण असं घडलं आहे का, किंवा तिच्याशी बोलत बसावं का. म्हणून तुमच्या भावना मी समजू शकतो, पण अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की आता तुम्हाला पुढे काय मदत हवी आहे. ऍक्च्युली एवढं कसं ना, आम्ही भले 2 टायमाचं खात होतो, पण आम्हाला तर जास्त कुठल्याही मीडियावाल्याने किंवा कोणी जास्त गाजलेलं आम्हाला करायचं नको. आमची मुलगी आमच्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाची ती टक्की राहावी, कारण की तिचं भविष्य पुढे आहे. बरोबर. नाव पुढे येऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. मी मानेन की राजसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभारी की त्यांनी पण आम्हाला म्हणजे त्यांच्या भावना समजून घेतल्या. ठीक आहे सर. तर आपण ऐकलं की कशा प्रकारे जवळपास 2 दिवस ही मुलगी, ही चिमुकली आपल्या आई वडिलांसोबत पोलीस स्टेशन, रुग्णालय, चौकी असं फिरत राहिली. म्हणजे आपल्या IPC किंवा भारतीय न्याय संहितेच्या आधारे किंवा जे आपले नियम आहेत, आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत पोलीस ॲक्टमधले, त्यानुसार अशा प्रकरणाला अत्यंत संवेदनशीलरित्या हाताळलं गेलं पाहिजे. पण गाडी नाही, ऑटोने जा, मेडिकल करण्यामध्ये उशीर, 12:30 वाजता आलेली व्यक्ती रात्री 9 वाजता या मुलीला तिच्यासोबत ठेवून गुन्हा घेतला जातो. त्यानंतर मेडिकलसाठी जो हलगर्जीपणा दाखवला जातो, 6 वाजेपर्यंत, पहाटे 6 वाजेपर्यंत ह्या लहान मुलीला चौकीत बसवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मेडिकल किंवा ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात पाठवण्यासाठी गाडी नसल्याचं बोललं जातं, जबाब घेतला जात नाही. ह्याला आपण काय म्हणावं? या लोकांना किंवा ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांना फक्त निलंबन करून चालणार नाही, निश्चितपणे त्यांच्यावर मोठी कारवाई केली गेली पाहिजे. याशिवाय ज्या प्रकारे ह्या वडिलांनी, ह्या आईनं आपली बाजू समोर ठेवली आहे, मोठं संकट त्यांच्यासमोर आहे, ते कशातनं जात आहेत हे फक्त तेच जाणू शकतात, पण त्याला ते सामोरं जात आहेत. म्हणून समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे. बदलापूरकरांनी आपली जबाबदारी पूर्ण केली, एक आपल्या मुलीसारखं न्याय मिळवून देण्यासाठी ते रस्त्यावरती आले. पण आता समाज म्हणून राज्याचा गाडा हाकणारे सर्व राज्यकर्त्यांनी या मुलीला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे आणि भविष्यात असे प्रकरणं घडू नाही यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, अशीच आशा आम्ही बाळगतो आणि इथंच रजा घेतो. गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.